वेलकम टू अमेजिंग फिजिक्स एवरीवन। हम लोगों ने फिजिक्स में फंडामेंटल क्वांटिटीज को डिफाइन किया हुआ है और फंडामेंटल क्वांटिटीज के बाद में हम लोगों ने सप्लीमेंट्री फंडामेंटल क्वांटिटीज को डिफाइन किया। सप्लीमेंट्री फंडामेंटल क्वांटिटी के बाद में बहुत सारी डिराइव क्वांटिटीज हमारे पास बनी। तो हमारा जो बेस है फिजिक्स को डेवलप करने का वो है फंडामेंटल क्वांटिटीज। और फंडामेंटल क्वांटिटीज कितनी हैं? तो ये 7 हैं: मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. या 7 आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत मित्रांनो. आणि यांचे प्रत्येकाचे युनिट आपण डिफाइन केले होते. म्हणजे एसआय युनिटमध्ये आपण यांना असं सांगितलं होतं की मास किलोमध्ये मोजलं पाहिजे, 1 किलोग्राम है ना. त्यानंतर लेंथ मीटरमध्ये मोजली पाहिजे, टाइम सेकंड्समध्ये, टेम्परेचर केल्विनमध्ये, करंट एम्पियरमध्ये, अमाउंट ऑफ सब्सटेंस अपन सांगितलं होतं मोल मध्ये मेजर केलं पाहिजे. ल्यूमिनस इंटेंसिटी को हम लोगों ने कैंडेला ये यूनिट कंसिडर किया था, है कि नहीं. तो ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज हैं और इसी का यूज करके यांचाच वापर करून आपण मग पुढच्या मग डिराइव्ह क्वांटिटीज बनवल्या. म्हणजे हे फंडामेंटली 7 होते आणि यानंतर मग पुढच्या डिराइव्ह म्हणले. आता बेसिकली मास ही त्यातली वन ऑफ द पुरानी फंडामेंटल क्वांटिटी, मतलब सगळ्यात जुनी क्वांटिटी आहे मास. म्हणजे फिजिक्सचं एक्झिस्टन्सच मास आणि लेंथ या 2 फंडामेंटल क्वांटिटीवरून मग पुढे आलेलं आहे. टाइम म्हणजे वेळेबद्दल आपल्याला नंतर कळालं, आपल्याला लगेच नाही कळालं वेळेबद्दल. पण आपण वस्तू किती असते, आपल्याला किती लागतं किंवा रूम किती बनवायला पाहिजे याच्यापासून फिजिक्सची सुरुवात झाली असावी. आणि यामध्ये मास हे वन ऑफ द बेसिक फंडामेंटल क्वांटिटीमध्ये येतं. म्हणजे या 7 पैकी सुद्धा बेसिक आपण असं म्हणू शकतो. मग मासचं युनिट आपण 1 किलो ठरवलंय. मग आता आपण सर्वांनी मिळून मासचं युनिट 1 किलो जेव्हा ठरवलंय, त्यावेळेस 1 किलो मास म्हणायचं कशाला? समजा आपल्याकडे गहू आहेत आणि एका मुठीमध्ये जर मी गहू भरले, तर या मुठीमध्ये जेवढे गहू बसलेत त्याला म्हणायचं 1 किलो का? किंवा ओंजळीमध्ये जर आपण गहू घेतले, तर त्या ओंजळीमध्ये माझ्या हातामध्ये किती गहू आहेत त्याला म्हणायचं 1 किलो. म्हणजे 1 किलो काय आहे याची डेफिनिशन आपल्याला स्टँडर्डाइज केली पाहिजे. आता मास तर एकदम कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट आहे, है ना? तसंच लेंथ, तसंच टाईम, तसंच टेम्परेचर म्हणजे प्रत्येकाचे जे युनिट्स आहेत, म्हणजे 1 किलो म्हणा, 1 मीटर म्हणा, 1 सेकंड्स म्हणा, है ना? 1 सेकंड सॉरी. यानंतर 1 केल्विन म्हणा, यानंतर अँपियर म्हणा, 1 मोल म्हणा किंवा 1 कॅन्डेला म्हणा. याच्या प्रत्येकाच्या युनिट्सची आपण डेफिनिशन केली पाहिजे. म्हणजे आपण या सर्व जगाला सांगितलं पाहिजे, की 1 किलो मास म्हणजे केवढं मास, है ना? म्हणून मासच्या फंडामेंटल युनिट्सची डेफिनेशन ऑफ एसआय फंडामेंटल युनिट्स आपण शिकणार आहेत आज. आपल्याकडे या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीज पैकी आपल्याला आज समजा 1 किलो 1 केजी म्हणजे किती आपल्याला जर हे डिफाइन करायचं असेल, तर ते आज आपण पाहणार आहेत. लक्षात घ्या की हे आर्टिकल किंवा ही थिअरी आजची काहीही महत्वाची नाही. बेसिकली हे एक नॉलेज म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परंतु जसजसं आपलं फिजिक्स पुढे जात जाईल, त्या पद्धतीमध्ये तुम्हाला 1 किलो म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने कळत राहील. ही जी डेफिनेशन आहे ही अशीच कुणाची तरी कुणाच्या ठिकाणी आपण बघितली आणि त्यानंतर ती डेफिनेशन केली असं नाहीये. याला एकदम ॲक्युरेटली आपल्याला डिफाइन करायचंय आणि ते सर्वांनी स्टँडर्डाइज करायचंय. अशा प्रकारची आपल्याला 1 किलोची डेफिनेशन करायची. म्हणजे हे जे आर्टिकल आता मी घेणार आहे, हे फार थेरॉटिकल आणि किचकट आर्टिकल आहे. याचा तसा म्हणला तर एन-सी-आर-टी मध्ये असं क्लिअर सांगितलंय, की याच्यामध्ये येणारे नंबर्स हे वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. पण हे बेसिक ऑफ अंडरस्टँडिंगसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण हे पटकन कव्हर अप करू आणि मे बी आज आपल्या 2च डेफिनेशन होऊ शकतील. म्हणजे 1 किलो आणि फार झाली तर मी 1 मीटर सुद्धा या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न करेल आणि मग मेजरमेंट ऑफ लेंथ कशी झाली हे सुद्धा मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. म्हणजे बेसिकली मास हे कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट आहे. म्हणजे कुठल्याही वस्तूला जर आपल्याला मोजायचं असेल, तर आपण नक्कीच त्याला अमाउंटमध्ये मोजतो. म्हणजे मास किती आहे त्या पद्धतीने मोजतो. आणि मास कसं मोजलं जातं, तर स्प्रिंग बॅलन्सनी मोजलं जातं का? तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ते 2 प्रकारचे तराजू असतात पहा. है ना? एक प्रकारचा असा स्प्रिंग बॅलन्स असतो हे असं. आणि याला पेपरवाला, रद्दीवाला वापरतात पहा. याला असं पेपर लावतात, है ना? आणि पेपरवरून हे मोजतात असं. त्याला अडकावून मोजतात ना.
रद्दी वगैरे कधी विकायची झाली है ना, 10th रद्दी तुम्ही विकली असेल का नाही माहीत नाही, कारण बंद झाल्यापासून कोणी आलंच नसेल रद्दी घ्यायला. पण असो, हे असं अडकावून असं मोजतात पहा, त्याला लटकावून असं मोजतात. तर या ठिकाणी आपल्याला त्याचं वेट मिळत असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला mg दाखवतं आणि याला म्हणतात स्प्रिंग बॅलन्स. हा स्प्रिंग बॅलन्स आहे. हा काय वाट दाखवतो? वेट दाखवतो. वस्तूचं वेट दाखवतो. म्हणजे जर याला स्पेसमध्ये घेऊन गेलं ना, म्हणजे आता बेसिकली कसं आहे, की या मासला असं खाली जी अर्थ ओढत असते ना खाली. मग हे अर्थ असं खाली ओढल्यामुळे ही स्प्रिंग ताणली जाते. पण जर आपण स्पेसमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी जी नाही ना. फ्री स्पेसमध्ये आहे, मग जी नाही. जी नाही म्हणजे त्या मासला खाली खेचणारं कुणीच नाही. आणि त्या मासला जर खाली खेचणारं कुणीच नसेल, तर मग या ठिकाणी mg वेट ॲक्ट होणार नाही. आणि mg वेट ॲक्ट होणार नाही, त्यामुळे इथं रीडिंग आपल्याला मिळणार नाही. पण तसंच जर आपण याला चंद्रावरती घेऊन गेलो, सनवरती घेऊन गेलो किंवा दुसऱ्या ठिकाणी जिथं जीची व्हॅल्यू वेगवेगळी आहे, तिथे घेऊन गेलो. आता चंद्रावरती जीची व्हॅल्यू अर्थपेक्षा 1/6 आहे. म्हणजे अर्थवरती जर जी पकडली ना, म्हणजे व्हॅल्यू जर जी पकडली, तर मूनवरती g/6 आहे. सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर मूनवरती बघितली, तर मूनवरती किती आहे? g/6 आहे. मग तिथं आपली रीडिंग कमी होते. म्हणजे जर इथं आपल्याला 60 मिळाली समजा रीडिंग, तर तुम्ही मूनवरती गेलात तर डिव्हाईड बाय 6 म्हणजे तिथं 10च मिळणार. म्हणून प्रत्येक ठिकाणी जर स्प्रिंग बॅलन्स तुम्ही घेऊन गेला, तर प्रत्येक ठिकाणी त्याची रीडिंग तुमची वेगवेगळी मिळते. म्हणून स्प्रिंग बॅलन्स हे मास मोजण्यासाठी वापरलं जात नाही, तर बेसिकली हे वेट मोजण्यासाठी वापरलं जातं. तो स्प्रिंग बॅलन्स मेजर्स वेट. आणि वेट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, mg. म्हणजे मासला तुम्हाला g न मल्टिप्लाय करायचंय. आणि मासला ज्यावेळेस तुम्ही g न मल्टिप्लाय कराल, त्यावेळेस mg जे व्हॅल्यू येईल, त्याला आपण वेट असं म्हणतो. सो W याला तुम्ही 10वी मध्ये भरपूर वेळेस इंडिकेट केलं असेल W या सिम्बॉलनी. मग WMG मग हे असं कॅल्क्युलेट केलं जातं. सो स्प्रिंग बॅलन्स हा बेसिकली वेटसाठी वापरला जातो. पदार्थाचं वेट कॅल्क्युलेट करायला. पण आपण वेटबद्दल बोलतोय का सध्या? नाही. आपण बोलतोय मासबद्दल. म्हणजे आपलं सगळं इथं टॉक जे आहे हे मासबद्दल व्हायलंय. आणि स्प्रिंग बॅलन्स जर वापरला, तो स्प्रिंगचा बॅलन्स, तर त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही मास. मग मास कशाने कॅल्क्युलेट केलं जातं? तर पॅन बॅलन्स. पॅन बॅलन्स म्हणजे ते तुला तराजू असतं पहा. म्हणजे जुन्या काळी आता सगळीकडे डिजिटल वापरायला लागलेत सगळे. पण हे अशा प्रकारचा जो तराजू होता अगोदरच्या काळी, है ना? असं म्हणायला काही हरकत नाही. मग इकडे असं काही जे काही मोजायचं ते इथे टाकायचं आणि या ठिकाणी हे 1 किलो टाकायचं. हे 1 किलो म्हणजे मित्रांनो युनिट आहे. बरोबर? हे इकडचं 1 किलो युनिट आहे. म्हणजे याच्यासोबत कंपेअर करून आपल्याला ही वस्तू मिळायची. ही जी वस्तू आहे तुम्हाला घ्यायची आहे. है ना? मग तो दुकानदार वगैरे काय करायचा, की एका पॅनमध्ये ती वस्तू टाकायचा. इकडच्या साइडला 1 किलो मांस टाकायचा आणि दोघांचं कंपॅरिझन करून बघायचं. आणि त्यानंतर मग हे बरोबर आलं, की मग ही वस्तू आपल्याला घरी द्यायचा. म्हणजे 1 किलो ज्यावेळेस आपल्याला मोजायचं आहे, त्यावेळेस आपण बेसिकली मास मोजायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला ज्यावेळेस मास मोजायचं आहे, तर आपण स्टँडर्ड हे झालं आपलं युनिट. हे युनिट आपण घेत असतो मेजरमेंटसाठी आणि हे युनिट घेतल्यानंतर या युनिटचं कंपॅरिझन वस्तूसोबत करत असतो. आणि मग ते मोजण्यासाठी जो बॅलन्स वापरला जातो, याला म्हणतो आपण पॅन बॅलन्स. मग या पॅन बॅलन्समध्ये बेसिकली आपल्याला हे दोन प्रकारचे या ठिकाणी पॅन मिळतात. आणि मग या पॅनमध्ये आपण वस्तू ठेवून एकमेकांना कंपेअर करतो. मग आज आपल्याला डेफिनेशन कोणती करायची आहे, तर हे 1 किलो घ्यायचं कुठून? आता 1 किलो ह्याला कुठून मिळाला? जो 1 किलोचा जो काळा बाट आहे ना, तो याला कुठून मिळाला? है ना? मग ते सर्व जगामध्ये स्टँडर्डाइज करण्यात आलं. आणि ते स्टँडर्डाइज केल्यानंतर मग हे सगळीकडे वाटण्यात आलं मित्रांनो हे युनिट. म्हणजे सगळ्या जगामध्ये तुम्ही 1 किलो म्हणलात, तर सगळ्या जगामध्ये ते 1 किलो तेवढंच असेल. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. आणि मग हा 1 किलो आपल्याकडे ज्यावेळेस फिक्स झाला, तर त्या मग 1 किलोवरून मग भरपूरसे मासेस आपण डेव्हलप केले. आता बघा ना, म्हणजे अर्थचं मास जर कॅल्क्युलेट करायचं असेल, तुम्हाला माहिती आहे अर्थचं मास किती आहे? तर आता हे 6 इंटू 10 to the power 24 kg एवढं अर्थचं मास आहे. ठीक आहे. मग आता कुणीतरी अर्थला 2 पॅन बॅलन्समध्ये ठेवून मोजून बघितलं असेल का? आणि मग इकडं 1 किलोचे एवढे मास ठेवले असतील का अर्थचं मास मोजण्यासाठी? मग याच्यासाठी दुसरी मेथड काढली गेली. त्याला फॉर्म्युला मेथड किंवा ॲपरंट मेथड असं म्हणतात. म्हणजे आता हे एवढे मोठमोठे मासेस मेजर करायचे आहेत ना, तर याच्यासाठी ॲपरंट मेथड. ॲपरंट मेथड वापरण्यात आली.
म्हणजे ॲक्चुअल मेथड नाही. त्याच्यामध्ये फॉर्म्युलांचा वगैरे वापर करून इनडायरेक्ट मेजरमेंट करण्यात आलं अर्थच्या मासचं. पण त्याच्यासाठी इथं बघ, हे 1 किलो मी डिफाईन केले ना, 1 किलोच्या एवढ्या पट म्हणजे 1 किलो किती आहे हे आपल्याला प्रॉपरली डिफाईन झालं असलं पाहिजे. मग त्याच्याशिवाय आपण बाकी मग कुठल्या ठिकाणी 1 किलोचा वापर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन झालं, है ना? किंवा आपल्याला जर जीची व्हॅल्यू काढायची असेल, जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असो किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असो. मग या सगळ्यांमध्ये आपल्याला मासचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इनडायरेक्ट मेजरमेंटसाठी वापर करावाच लागतो. आता हे झाले मित्रांनो, आपल्याला 1 किलोची गरज कुठे पडते? मी तुम्हाला अजून सांगतो. आता एवढे मोठमोठे मासेस आपण मेजर केले. आता छोट्या मासेसबद्दल बघू. आता समजा तुम्हाला 1 लिटर पाण्याचं मास जर काढायला सांगितलं, तर तुम्ही काढू शकता. पण मी जर असं म्हणलं, की पाण्यामध्ये जो H2O चा मॉलिक्यूल आहे, है ना? H2O असा मॉलिक्यूल आहे ना वॉटरमध्ये. वॉटरला आपण असं डिफाईन करतो ना, H2O मॉलिक्यूल. मग या मॉलिक्यूलचं मास किती आहे? मग आता मॉलिक्यूलचं मास मग काय तुम्ही केजीमध्ये मोजणार का? नाही. मग याचं मास मोजण्यासाठी ना मग आपण मास स्पेक्ट्रोग्राफ वापरतो. आता ॲक्चुअली याला ना थोडंसं एक्स्ट्रा आहे. मास स्पेक्ट्रोग्राफ. मास स्पेक्ट्रोग्राफ असं वापरतात त्या ठिकाणी आणि या मास स्पेक्ट्रोग्राफमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांचा वापर केला जातो. मग या दोघांचा वापर करून त्या पर्टिक्युलर पार्टिकलला एखाद्या प्रॉपर पाथनी पाठवलं जातं. एखाद्या ट्रॅजेक्टरीनी पाठवलं जातं, एखाद्या मार्गाने पाठवलं जातं असं म्हणा ना. मग ते मार्गाने पाठवल्यानंतर तो असा पार्टिकल वळतो. मग वळल्यानंतर ह्याची रेडियस वगैरे मेजर करतात आणि मग रेडियस मेजर करून मग त्याचं मास इनडायरेक्टली कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे छोटे मासेस जे असतील, म्हणजे आता मास ऑफ मॉलिक्यूल तर फारच छोटं झालं आता किंवा हायड्रोजन ॲटमचा मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा ऑक्सिजनचं कॅल्क्युलेट करायचं असेल, एका ॲटमचं मास. याच्यामध्ये अजून डेप्थमध्ये जर आपल्याला बघायचं असेल, तर एका प्रोटॉनचं मास. आता इलेक्ट्रॉनचा जर मास तुम्हाला माहीत असेल, तर इलेक्ट्रॉनचा मास जर मला लिहायचं असेल, तर किती आहे माहिती आहे का? 9.1 इंटू 10⁻³ केजी. मग आता मला सांगा, अर्थचं मास किती आहे? 6 इंटू 10⁻24 केजीमध्ये, है ना? आणि इलेक्ट्रॉनचं मास किती आहे? 9.1 इंटू 10⁻−31. -31 म्हणजे ह्याला 10⁻31 ने डिव्हाइड करायचं. बरोबर? म्हणजे 1 वरती अशा 31 शून्य. 0, 0, 0, 0, 0, 0, 0 असं 31 आणि त्याने याला डिव्हाइड करायचं. म्हणजे तुम्ही फिजिक्सची व्याप्ती बघितली का? 1 किलो आपण नीट डिफाईन केला पाहिजे. का? कारण तोच 1 किलो अर्थच्या मेजरमेंटसाठी वापरला जातो. आणि अर्थचं मेजरमेंट फार मोठं आहे. है ना? 6 इंटू 10⁻24 म्हणजे ते अब्ज, खरब, बिरब त्याच्यासुद्धा पुढे गेलं. है ना? हे केजीमध्ये बरोबर? आणि इलेक्ट्रॉनचं मास बघितलं तर 10⁻−31 केजी म्हणजे आणि युनिव्हर्सचं मास बघितलं तर ती भरपूर मोठं जाईल म्हणजे 10⁻60-70च्या रेंजमध्ये जाते ते. त्याच्याही पुढे जाईल बेसिकली. मास जर बघायचं म्हणलं तर गॅलेक्सी वगैरे तर फार इन्फिनाइटच म्हणजे कन्सिडर करा तुम्ही. म्हणजे मोठ्यात मोठ्या एलिमेंटपासून, मोठ्यात मोठ्या मासेसपासून, छोट्यात छोट्या मासेसपर्यंत आपल्याला सगळंच्या सगळं मेजर करायचं. मग हे सगळं मेजर आपण केजीमध्ये करणार आहेत, है ना? बरोबर आहे ना? मग केजीची व्याख्या बरोबर केली पाहिजे, नाही का? म्हणून फिजिक्समध्ये 1 केजी हे प्रॉपर पद्धतीने डिफाईन केलंय. खूपच आयडियल पद्धतीने डिफाईन केलं. भरपूरसे सायंटिस्ट एकत्र बसून त्यांनी 1 केजीची डेफिनिशन केली आहे. कारण 1 केजीमध्ये जर थोडासा चेंज झाला, म्हणजे ते असं असावं, की त्याच्यामध्ये चेंजेस झाले नाही पाहिजेत. आहे ना? की असंच आपण काहीतरी उठलं आणि एक साधं कुठलं तरी ह्या दगडाला 1 केजी माना, असं म्हणलं तर नाही जमणार. त्याची इतकी स्टँडर्ड व्याख्या केली पाहिजे, की ती वर्षानुवर्ष, युगेनयुगे तीच व्याख्या कॉन्स्टंट राहायला पाहिजे. हां, आणि जर त्याच्यापेक्षा जर आपल्याकडे ॲक्युरेट असेल काही मेजरमेंट करण्यासाठी, तर त्याचा वापर करून मग एक नवीन डेफिनिशन तयार केली पाहिजे. म्हणजे फिजिक्समध्ये अशा सुद्धा भरपूरशा काही डेफिनिशन्स आहेत, ज्या सुरुवातीला डिफाईन केल्या आणि नंतर त्याच्यापेक्षा भारी मेथड मिळाली आपल्याला त्या वस्तूला डिफाईन करायची. मग ती डेफिनेशन कॅन्सल करून आपण मग दुसरी डेफिनेशन तयार केली. म्हणजे भरपूरशा ॲक्युरसी वाढवण्यासाठी फिजिक्समध्ये डेफिनेशन सुद्धा बदलल्या गेल्यात.
म्हणून 1 kg हे खूप चांगल्या पद्धतीने डिफाईन केलं पाहिजे. आता खरं तर हे एवढे छोटे एलिमेंट्स जे आहेत ना, म्हणजे इलेक्ट्रॉन झालं, प्रोटॉन झालं, यांना केजीमध्ये मेजर नाही करत. म्हणजे यांचं कन्व्हर्जन आपण केजीमध्ये करू शकतो, ती गोष्ट वेगळी. पण यांचं मेजरमेंट ना दुसऱ्या युनिटमध्ये केलं जातं कन्व्हर्जन. सांगतो मी तुम्हाला. म्हणजे बघा कसं आहे, की एक इलेक्ट्रॉन हा फार छोटा झाला आता किंवा एक प्रोटॉन हा फार छोटा झाला आणि यांचं जे मास असेल हे फार 1 किलोच्या कंपॅरिझनमध्ये फार कमी मास असेल. मग 1 किलोच्या कंपॅरिझनमध्ये जर यांचं मास कमी असेल, मग यांच्यासाठी स्पेशली डिफाईन केलं गेलं. आणि या स्पेशल युनिटला आपण म्हणतो ॲटॉमिक मास युनिट. मास युनिट. याला भरपूरशा पुस्तकामध्ये AMU असं सुद्धा म्हणलंय आणि काही जण याला फक्त यू असं सुद्धा म्हणतात. मग 1 AMU म्हणजे केजीची व्याख्या आपल्याकडे तर आहेच. केजीच्या व्याख्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण केजीच्या व्याख्याच्या पुढे जर आपल्याला पाहायचं झालं, तर 1 किलोने सगळंच मेजर करता येणार नाही. तर छोटे पार्टिकल्स असतील, मग त्यांच्यासाठी आपल्याला तिथल्या रिक्वायरमेंट प्रमाणे युनिट बनवावं लागलं. बरोबर आहे ना? आता या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं असेल, आता समजा जर मी तुम्हाला सांगितलं, की 5 तास युनिट मोठा आहे का युनिट छोटा आहे? तुम्ही म्हणाल सर 5 तास युनिट मोठा आहे. पण जर मी कंपेअर केले 10 वर्ष आणि एका विद्यार्थ्याने 10 वर्षातले फक्त 5 तास वाया घालवले तर? मग आणि जर मी असं कन्सिडर केलं, की 1 दिवस. आता एका दिवसातल्या विद्यार्थ्याने 5 तास वाया घालवले, म्हणजे कसं आहे, की आपण काय मेजर करतोय त्यावरून आपलं युनिट ठरलं पाहिजे. एका दिवसासाठी 5 तास हे फार मोठं युनिट झालं. पण 10 वर्षासाठी 5 तास हे फार छोटं युनिट झालं. तशा पद्धतीनं आपली मेजरमेंटची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार आपल्याला युनिटमध्ये चेंजेस करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, हे कसं आहे थोडंसं थेरॉटिकल आर्टिकल आहे. म्हणून या ठिकाणी हे जर असे स्मॉलर पार्टिकल्स, ॲटम्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स यांचं मेजरमेंट करायचं असेल, तर डेफिनेटली आपल्याला एका नवीन युनिटची रिक्वायरमेंट लागते. आणि मग आता ही नवीन युनिटची रिक्वायरमेंट म्हणजे कशी? 1 किलो फार मोठं झालं एका प्रोटॉनच्या कंपॅरिझनमध्ये. मग या केसमध्ये फिजिक्सने एक नवीन युनिट डिफाईन केलं 1 AMU. मग आता हे 1 AMU युनिट कसं डिफाईन केलं असेल? मग हे 1 AMU युनिट डिफाईन करताना त्यांनी कार्बन ॲटम है ना? कार्बन ॲटम ज्याच्याने सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री बनवली. फार स्टँडर्ड ॲटम आहे आणि तुम्ही 12वी मध्ये ह्याची भरपूर स्टडी करणार आहात. मग हा कार्बन C12 असा ॲटम आहे. हा म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची मिळून संख्या. हे त्यांनी त्याचं न्यूक्लियस पकडलं, त्याचं ॲटम पकडलं असं कन्सिडर करा. बरोबर आहे? मग एका कार्बन ॲटमला कन्सिडर केलं तर एका कार्बन ॲटमचं आपण समजा 12 असं मास पकडलं. है ना? म्हणजे एक कार्बन ॲटम कन्सिडर केला 612 आणि या कार्बन ॲटमचं मास आपण कन्सिडर केलं 12 AMU. असं कन्सिडर करा ना. AMU असं कन्सिडर करा. मग जर आपल्याला एक AMU डिफाईन करायचं असेल, तर मग आपण काय केलं, की हा ॲटम घ्या. कार्बनचा 612 हा असा ॲटम घ्या आणि या एका ॲटमला घ्या. आता बेसिकली हा ॲटम आपण घेऊ शकत नाही. पण याला स्टँडर्डाइज फॉर्ममध्ये असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे असं कन्सिडर करू नका, की एक कार्बन ॲटम घेतला आणि त्याचे बरोबर 12 तुकडे केले. मग 12 तुकड्यापैकी 1 तुकडा मस्त उचलला असेल. असं नाही मित्रांनो. त्याचं इमॅजिनेशन केलं. काहीतरी एक स्टँडर्ड असं मानलंय त्यांनी आणि हे एक्सपेरिमेंटल वरून प्रूव्ह केलेलं आहे. मग कार्बन C612 हा ॲटम घेतला आणि घेतल्यानंतर त्याचं 1/12 है ना? एक कार्बन ॲटम घ्या आणि याचं 1/12 करा. याला 12 इक्वल पार्टमध्ये डिव्हाईड करा. असं जर केलं तर जे मास बनेल ते मास आहे 1 AMU. आणि 1 AMU हा 1.6 इंटू 10 टू द पॉवर -27 kg आहे अप्रॉक्सिमेटली. आणि हे किती आहे बघ बरं आता हे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -27. मग आता हे एवढं कन्सिडर केलं गेलं -27. आताच बघ इलेक्ट्रॉनच्या मासच्या आपण जवळपास पोचायला लागलोय. आणि AMUच्या फॉर्ममध्ये जर इलेक्ट्रॉनचं मास लिहायचं म्हणलं ना, तर हे 0.0055 AMU असं आहे. 000 आहे इथं. आणि हे एवढं इलेक्ट्रॉनचं मास मग येतंय आणि तो नंबर आपण यूज करू शकतो इतर कॅल्क्युलेशनसाठी. म्हणजे
1 केजीची जर व्याख्या आपण चांगली केली नसती, तर आपण त्यावर अवलंबून असलेले हे एवढे सगळे युनिट्स दुसरे बनवू शकलो नसतो. म्हणजे आपला मास मोजायचा रेंज फार मोठा आहे. आपल्याला युनिव्हर्सच्या मासपासून, गॅलेक्सीच्या मासपासून, अर्थच्या मासपासून, इलेक्ट्रॉनच्या मासपर्यंत म्हणजे मोठ्यात मोठ्यापासून छोट्यात छोट्यापर्यंत एवढं सगळं मोजायचंय. आणि एवढं सगळं जर आपल्याला मोजायचंय, तर आपल्याकडे 1 केजीची डेफिनिशन परफेक्ट असली पाहिजे. आणि 1 केजीची डेफिनिशन जर आपली परफेक्ट आहे, तर याचा अर्थ आपल्याला सांगता येते, की आपण 1 केजीला हायेस्ट ॲक्युरेसीने जर डिफाईन केलं, की त्याच्यामध्ये काहीही झालं, तर बदल झाला नाही. मग आपली हे मेजरमेंट असो, अर्थचं मास असो, लार्जर मेजरमेंट असोत किंवा स्मॉलर मेजरमेंट असोत, हे सगळे मेजरमेंट बरोबर येतील. या सर्व कारणासाठी आपल्याला 1 किलोची परफेक्ट डेफिनिशन करणं पहिल्यांदा आवश्यक आहे. मग याला स्टँडर्डाइज करण्यासाठी, याला प्रॉपर एक रेफरन्स बनवण्यासाठी सायंटिस्टनी खालील पद्धतीने 1 किलोची डेफिनिशन केलेली आहे. ही डेफिनिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. या डेफिनिशनचा वापर आपल्याला एम-सी-क्यू सेट करण्यासाठी सुद्धा होणार आहे. त्यामुळे लक्ष द्या. 1 किलोग्राम इज इक्वल टू 1 किलोग्राम इज इक्वल टू मास ऑफ सिलेंडर हॅव्हिंग डायमीटर इक्वल टू हाईट. म्हणजे यांनी अशा प्रकारचा एक सिलेंडर बनवलेला आहे. कसला सिलेंडर बनवला आहे सर? ज्याची डायमीटर आणि हाईट या दोन्ही सेम आहेत. स्टँडर्ड बनवला होता ना? है ना? मग आता आपल्याला इथं स्टँडर्ड पाहिजे. मग स्टँडर्ड पाहिजे तर आपल्याला काय करावं लागेल, की तशा प्रकारची पहिल्यांदा एक वस्तू बनवावी लागेल. मग हे वस्तू बनवताना त्यांनी सरळ सांगितलं, "तुला 1 किलोग्राम पाहिजे ना?" "हो." तर पहिल्यांदा असा एक सिलेंडर बनव. कसा सिलेंडर? ज्याचा डायमीटर आणि हाईट सेम असली पाहिजे. ठीक आहे? चलो ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये या सिलेंडरमध्ये प्लॅटिनियम आणि इरिडियम हे 2 एलिमेंट्स वापरायचे. है ना? प्लॅटिनम वापरायचं आहे या ठिकाणी आणि इरिडियम वापरायचं आहे. बरोबर? तर अशा प्रकारे आणि इरिडियम अरे सॉरी हां. अशा प्रकारे आपल्याला हे वापरायचं आहे. आणि यांचा रेशो कसा घ्यायचा माहिती आहे का? 90% प्लॅटिनम घ्यायचे. कोरोजन रेझिस्टन्स म्हणजे त्याला गंज लागू नये, ते सेफ राहावं आणि 10% इरिडियम घ्यायचे त्याची डेन्सिटी वगैरे मॅनिप्युलेट करण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारची वस्तू बनवायची आहे, ज्याची म्हणजे सिलेंडर बनवायचं अशा प्रकारे, की ज्याचं डायमीटर आणि हाईट सेम असली पाहिजे आणि तो एका स्पेशल प्रकारच्या मटेरियलपासूनच बनला पाहिजे. ज्याच्यामध्ये 90% प्लॅटिनम असलं पाहिजे, 10% इरिडियम असलं पाहिजे आणि यांना बनवलं त्यांनी, बनवून घेतलं आणि इट इस केप्ट इन इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट सेव्हरस नियर पॅरिस ऑफ फ्रान्स. मग फ्रान्समध्ये जिथं पॅरिस आहे, त्या ठिकाणी आपला ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचा सबस्टन्स एक बनवून ठेवलाय आणि याचं मास त्यांनी सांगितलंय 1 किलो आहे. आणि हे एक स्टँडर्ड वापरलं गेलं आणि मग याला कंपेअर करून म्हणजे याला याच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे याला एका साइडला हे ठेवलं आणि दुसऱ्या साइडला मग दुसरे मास ठेवले. मग त्यांच्यापासून 1-1 किलोचे मास बनवण्यात आले आणि मग या सगळ्या जगामध्ये देण्यात आले. आणि मग फिजिक्समध्ये हे मास स्टँडर्ड 1 किलो मास कन्सिडर केला जातं. तर ही होती मित्रांनो स्टोरी 1 केजीची. आपल्याला 1 किलो मास एवढ्या ॲक्युरेटली का पाहिजे? याच्या कारणासहित ते मास कसं बनवलंय आणि कुठं ठेवलंय हे तुम्हाला मी सांगितलंय. तर ह्याच्यावरती क्वेशन्स येऊ शकतात पहा. कुठं ठेवलंय? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स, सेव्हरेस, पॅरिस ऑफ फ्रान्स. आणि यांचं कॉम्पोजिशन है ना 90% प्लॅटिनम आणि 10% इरिडियम. ठीक आहे? चला. मग आता पुढच्या फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनिशन पाहू.